नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। सूर्याकडून येणारे एक मोठे सौर वादळ पृथ्वीला धडकणारे गेल्या 2 दशकातील हे सर्वात मोठं सौर वादळ आहे। शास्त्रज्ञांच्या मते 2 दशकात पहिल्यांदाच भूचुंबकीय वादळ म्हणजे सौर वादळ पृथ्वीवर धडकणारे अमेरिकेची वैज्ञानिक एजन्सी नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने याबाबत चेतावणी जारी केली आहे। जर इस्रायलने गाझापट्टीतील रफाह शहरावर सैनिकी कारवाई चालू ठेवली तर अमेरिका त्यांना बॉम्ब आणि अन्य दारुगोळा देणं थांबवेल अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला दिली होती। यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे की जर शस्त्रे संपली तर इस्रायलचा प्रत्येक नागरिक शत्रूला स्वतःच्या नखांद्वारे ठार मारेल। इस्रायल पराभव पत्करणार नाही आणि एकटा उभा राहील असंही त्यांनी म्हटलंय। इराणने MSC एरियस या कंटेनर जहाजातून 5 हिंदुस्थानी नागरिकांची सुटका केली आहे अशी माहिती हिंदुस्थानी दूतावासाने दिली आहे। सुटका करण्यात आल्यानंतर हे 5ही जण हिंदुस्थानाकडे रवाना झालेत। 18 एप्रिल रोजी महिला कॅडेट अँड टेसा जोसेफची सुटका करण्यात आली होती, मात्र अजूनही 11 हिंदुस्थानी क्रू इराणमध्ये कैद आहेत। इराणने दाखवलेल्या सहकार्याबद्दल इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने इराणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानलेत। पॅलेस्टाईनला UNचे सदस्य बनवण्याच्या प्रस्तावावर काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत चर्चा झाली। अरब देशांच्या मागणीवरून हा प्रस्ताव आणण्यात आला होता। यानंतर 193 देशांनी पॅलेस्टाईनला UNचा सदस्य बनवायचं की नाही यावर प्रस्तावावर मतदान केलंय, ज्यामध्ये 143 देशांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मतदान केलंय। पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे। दरम्यान यावेळी अमेरिका आणि इस्रायलसह 9 देशांनी विरोधात मतदान केलंय तर 25 देशांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। कोरोना महामारी रोखण्यासाठी ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या कोविशिल्डमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची कबुली कंपनीने दिल्यावर खळबळ उडाली होती। दरम्यान अनेक आरोप झाल्यावर ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या लसीचे सर्व डोस कंपनीने परत बोलवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान या लसीचे भारतात उत्पादन करणाऱ्या सीरम कंपनीने या लसीबाबत मोठा खुलासा केलाय। कोविशिल्डचा धोका ॲस्ट्राझेनेका कंपनीने 2021 मध्येच सांगितला होता असा खुलासा सीरम कंपनीने केलाय। सध्या भारतात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। 7 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी येणार आहे। भारताबरोबर यावर्षी अमेरिकेतही निवडणूक होत आहे। अमेरिकेतील निवडणुकीत अनेक भारतवंशीय रिंगणात उतरले आहेत, परंतु एक 24 वर्षीय युवकाने सर्वांचंच लक्ष वेधलंय। भारतवंशीय असलेला के अश्विन रामास्वामी अमेरिकेतील स्टेट सिनेटच्या निवडणूक रिंगणात उतरलाय। त्याचं वय फक्त 24 आहे। यावर्षी जॉर्जियाच्या स्टेट निवडणुकीत ते उतरतायत। भारत आणि मालदीवमध्ये सुमारे 6 महिन्यांच्या तणावानंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर संबंध सुधारण्यासाठी भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या भेटी दरम्यान भारतीय जवानांची शेवटची तुकडी भारतात परत पाठवण्यात आली। मोहम्मद मोइझू यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मालदीवच्या भूमीवरील भारतीय लष्कराची तैनाती संपुष्टात आणण्याचं आश्वासन दिलं होतं। मालदीवमधून भारतीय सैन्याच्या पूर्ण माघारीसाठी कालपर्यंत वेळ दिला होता। त्यानंतर आज भारताचे सर्व सैनिक मायदेशी परतलेत। मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता पाकिस्तानी सरकारच्या अत्याचाराविरोधात एकवटलीये। मोठ्या प्रमाणात लोकांचा रोष उफाळून आल्यानंतर POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। मोठ्या संख्येने काश्मीरी पाकिस्तानी अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरलेत। लोकांच्या विरोधाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ताकदीचा वापर केलाय। पाकिस्तानी सुरक्षा जवानांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचंही समोर आलंय। ईडीने काल दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवीन आरोपपत्र दाखल केलं। त्यामध्ये BRSच्या आमदार आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आलंय अशी माहिती अधिकृत सूत्रधारांनी दिली आहे। ईडीने कविता यांना 15 मार्च रोजी हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती। त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती।
महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणी अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले. दिल्लीतील राऊज रेव्हेन्यू न्यायालयाने हे आरोप निश्चित केले असून ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरूच असून सुकमा जिल्ह्यात 10 मे रोजी सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झालेत. या कारवाईत तब्बल 1200 जवानांचा सहभाग होता. घटनास्थळाहून सुरक्षा जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय. या चकमकीदरम्यान आणखी काही माओवादी जखमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी तर ठोकून येत. संशोधकांनी आता प्राचीन काळात समुद्रात बुडालेल्या एका मोठ्या भूखंडाचा शोध लावलाय. हा भूखंड सध्याच्या ऑस्ट्रेलियाजवळ पॅसिफिक महासागरात होता. सुमारे 70,000 वर्षांपूर्वी मानवी इतिहासातील एक असामान्य स्थलांतर झाले होते. नेचर कम्युनिकेशन या नियतकालिक याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. क्रिकेट जगतात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडचा महान गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचं असल्याचं सांगितलंय. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 700 विकेट आहेत. आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामानंतर तो कसोटीमधून निवृत्ती घेण्यासाठी तयार आहे. ब्रिटनच्या मीडियाने याबाबत वृत्त दिलंय. पाकिस्तानचा संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाते. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानच्या पराभवासह आयर्लंड मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने करीना कपूरला नोटीस बजावली आहे. करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल नावाच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत ही नोटीस देण्यात आली आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूया.